महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर पक्षातूनच विद्यमान आमदार मोनिका रांजळेंना विरोध, तर भाजप प्रदेश सचिव अरुण मुंडे आणि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी निर्धार मेळावा घेत केली उमेदवारीची इच्छा। यवतमाळमध्ये मुख्यमंत्री बोलत असताना लाडकी बहीण कार्यक्रमामध्ये गोंधळ, पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायला गेल्यावर पतीला मारहाण झाल्यावर आनंदवाडीमधील महिला आक्रमक। तानाजी सावंत यांचा पुतण्या अनिल सावंतांनी घेतली शरद पवारांची भेट, अनिल सावंत पंढरपूर मंगळवेढामधून निवडणूक लढण्याची शक्यता। बदलापूर साऊंड असोसिएशनकडून आता दहीहंडीची डीजेची कामं रद्द, चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटनेनंतर साऊंड असोसिएशनचा निर्णय। नांदेडमध्ये आयोजित केलेली महाशिवपुराण कथा 2 दिवस रद्द, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, मनपामधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। सोलापुरातील कुर्डुवाडी पंढरपूर मार्गावरील पुलाला मोठं भगदाड, तर रस्त्याच्या दुरवस्थेकडे बांधकाम विभागाचं दुर्लक्ष, खड्ड्यात वृक्षारोपण करून नागरिकांकडून गांधीगिरी आंदोलन। हिंगोली शहरात विवेकानंद नगरमध्ये ते अकोला बायपास रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, रस्त्यावर ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनस्ताप, तर रस्ता दुरुस्त करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। बारामतीमध्ये बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं आंदोलन, तोंडाला काळा मास्क लावून निषेध व्यक्त। राज्यात वाढत्या बलात्काराच्या घटनेवर अंकुश ठेवण्यात राज्य सरकार अपयशी, सांगलीमधील महिलांचा आरोप, महिलांनी राज्य सरकारला साड्या, बांगड्या आणि राख्यांचा आहेर पाठवलाय। बदलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या चौकात आंदोलन, पोलिसांनी नोटीस बजावल्यानं तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं। अहमदनगरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन, महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये महिला आणि युवतींचा सहभाग। राज्यातील महिलांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात गोंदियामध्ये आता महिला काँग्रेस कमिटीचं कॅन्डल मार्च, गांधी प्रतिमा चौकात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महिलांच्या सुरक्षेची केली मागणी। बदलापूर लैंगिक अत्याचाराविरोधात परभणीमधील महिला काँग्रेसचा मोर्चा, आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा देण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। चिपळूणमध्ये खैरांच्या लाकडाचा 15 घनमीटर साठा जप्त, वनविभागाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। साताऱ्यातून हे लाकूड आणल्याचा वनविभागाला संशय, तर चिपळूणमधील एका काजूच्या बागेत हा लाकडाचा साठा सापडला। थकीत पीक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं भजन कीर्तन आंदोलन, परभणीच्या जिल्हा कचेरीसमोर अनोखं आंदोलन। दुधगाव महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकरी आक्रमक। 10 वर्षांमध्ये मेट्रो 1 मार्गिकेवरून 100 कोटी प्रवाशांचा मेट्रोमधून प्रवास, तर 13 ऑगस्टला 5 लाखांचा टप्पा पार, दररोजची प्रवासी संख्या 4.5 लाखांवर। मुंबईतील जलवाहिन्या दुरुस्तीसाठी 2500 कोटींचा खर्च करणार, तक्रारींच्या निवारणासाठी जलवाहिन्या दुरुस्तीचं कंत्राट, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील 15 विभागांसाठी निविदा मागवल्यात। मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी मंत्रालयावर ड्रोनद्वारे बारीक लक्ष ठेवलं जाणार, 41 कोटी 75,05,634 रुपयांचा खर्चाचा आराखडा तयार करण्यात आलाय, गृह विभागाच्या ह्या उपाययोजनात। नांदेडच्या बिलोलीमधील शेतकऱ्याकडून 35 गुंठ्यात दुधी भोपळ्याची लागवड, पालेभाज्या लागवडीमधून कमी शेतीत जास्त उत्पन्न मिळवता येत असल्याची शेतकऱ्याची माहिती।